शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराजकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर शेतकरी मित्र, IMD मॉडेल हे 4 तारखेपर्यंत तुफान असा पावसाचा अंदाज दाखवत आहे। आपण पाहू शकता त्या IMD मॉडेल मध्ये नकाशामध्ये की मध्य महाराष्ट्रात तुफान और बिजली म्हणजे शेतकरी मित्र एकदम तुफान पाऊस, वारे आणि विजेच्या कडकडाटासह 4 तारखेला पाऊस आहे। तो पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आहे। विदर्भ साईडला 4 तारखेला पावसाचा अंदाज IMD मॉडेल दाखवत नाही। परंतु शेतकरी मित्र तसे पाहायला असता परत 3 तारखेला खूप असे मोठे पावसाचे वातावरण आहे। आपण पाहू शकता शेतकरी मित्र 3 तारखेला एकदम जोरदार असे पावसाचे वातावरण आहे। तर आपण येणाऱ्या 3 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात विदर्भ आणि तसेच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात देखील खूप असा 3 तारखेला। तर शेतकरी मित्र 3 तारखेला विदर्भ साईडला तुफान असा पाऊस आहे, एकदम मुसळधार पाऊस आहे। हे जे एकदम कलर दिसतात ना, जो पिवळा कलर आहे तो भारी एकदम जोरदार पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणारा आणि मुसळधार पाऊस हा तो पिवळा रंगाचा तो केसरी रंग आहे का, तो हा एकदम मुसळधार पाऊस पडणारा हे कलर आहे। ज्या ठिकाणी तर विदर्भ साईडला या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस आहे आणि मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह 3 आणि 2 तारखेला पाऊस आहे। तर शेतकरी मित्र अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी तसेच आपण आता पाहणार आहोत की IMD मॉडेल आणि एशियन मॉडेल काय सांगते। तर एशियन मॉडेल हे सांगते की कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे हे आपण पाहणार आहोत आणि कोणत्या तालुक्यात देखील पाऊस पडणार आहे हे आपण पाहणार आहोत। तर शेतकरी मित्र उद्या 2 तारखेला विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण, गोवा या ठिकाणी देखील उद्या 2 तारखेला मुसळधार असा पाऊस आहे। 2 आणि 3 तारखेला एकदम खूप मुसळधार असा पाऊस आहे हे IMD मॉडेल हे दाखवत आहे। आणि शेतकरी मित्र एशियन मॉडेल हे कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पाऊस पडणार आहे हे आपण सांगणार आहोत। व्हिडिओ हा पूर्ण पहा, कारण 2 तारखेला आणि 3 तारखेला खूप असा जोरदार पाऊस आहे। काही ठिकाणी गारा देखील पडणार आहे। आता आपण पाहतात शेतकरी मित्र सातारा, चिपळूण, गोकर्ण तसेच प्रतापगड, लवासा, पुणे या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे। खोपोली, कामसाट आणि निराला यामध्ये खूप असा जोरदार पाऊस आहे। मुंबई, उल्हासनगर खूप असा जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे। तसेच नाशिकच्या भागामध्ये मित्र जुन्नर, इगतपुरी, राजुरी आणि संगमनेर, सिन्नर या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस आहे आणि राजुरी या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे। तसेच संगमनेर आणि गोरगॉन या ठिकाणी देखील गारा पडण्याची शक्यता आहे। तसेच आणखीन काय बऱ्याचशा नाशिकच्या भागामध्ये एकदम गारा पडण्याची शक्यता आहे। तसेच शेतकरी मित्र अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी देखील खूप असा जोरदार पाऊस आहे। संभाजीनगर, कन्नड तसेच सिल्लोड, अजिंठा या ठिकाणी देखील खूप असा जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे। तसेच इकडे पाहायला असतात शेतकरी मित्र जवळजवळ संभाजीनगर मधील गंगापूर आणि गंगापूरला देखील खूप असा जोरदार पाऊस आहे आणि अहमदनगर मध्ये पाथर्डी, तराष्टी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे। श्रीगोंदा, रायगण सिद्धी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे 2 तारखेला। आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 2 तारखेला जवळजवळ जालना, सिल्लोड, चिखली या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस पडणार आहे 2 वाजता। आणि शेतकरी मित्र हाच पाऊस 4च्या टायमाला
3 ते 4च्या टायमाला आपण पाहत आहात. तर हा पाऊस बारामती, जेजुरी, दोन, खेड या ठिकाणी, अहमदनगर या ठिकाणी खूप असा जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, बीड, केज, पिटी, लातूर या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन पिटी आणि लातूर यांच्या मध्य भागामध्ये गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच 4च्या टायमाला आणि शेतकरी मित्र 5च्या टायमाला आपण पाहतात बीड, केज, तसेच माजलगाव, परभणी, नांदेड, हिंगोली, पुसद या ठिकाणी खूप असा जोरदार पाऊस आहे. पुसद आणि यवतमाळ या ठिकाणी खूप असा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच वणी या ठिकाणी, वणी, चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच कांडला, नागपूर, ससूर, तसेच गुवाहाटी या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे 2 तारखेला 5च्या टायमाला शेतकरी मित्र. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 6च्या टायमाला देखील 6 वाजेपर्यंत हा पाऊस राहणार आहे आणि जवळजवळ हा पाऊस 2 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तर रात्री 9च्या टायमाला शेतकरी मित्र खूप काळजी घेण्याची गरज आहे. बीड, केज तालुके पाहिले असता केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, तसेच परभणी, नांदेड, हिंगोली, जिंतूर, अहमदपूर, उमरखेडा, पुसद या ठिकाणी खूप असा जोरदार पाऊस होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच इकडे पाहिलं असता यवतमाळला देखील शेतकरी मित्र बुधवार रात्री 9च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. हा 2 तारखेचा हवामान अंदाज झाला. आणि शेतकरी मित्र 2 तारखेला रात्री देखील काही भागामध्ये पाऊस आहे, विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे. आणि 3 तारखेला शेतकरी मित्र 3 तारखेला देखील खूप असा पाऊस राहणार आहे. 3 तारखेला जवळजवळ पूर्ण विदर्भ, बराचसा विदर्भ साईड, पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात 3 तारखेला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील 3 तारखेला 11 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र सातारा, दापोली, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी 2च्या टायमाला खूप असा जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच 3 तारखेला बीडचा काही भाग, जामखेड, बीड, केज, टिटी, बार्शी, तुळजापूर या ठिकाणी खूप असा जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर, इंदापूर, करमाळा या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच जतला देखील गारा पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. तसे इकडे पाहिलं असता लातूर, उदगीर या ठिकाणी खूप जोरदार पाऊस होऊन 3 तारखेला 2च्या टायमाला गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच अहमदपूर, नांदेड, परभणी, परळी, तसेच इकडे पाहिलं असता हिंगोली, उमरखेडा, पुसद, वाशिम, चिखली, कारंजा, खामगाव, अकोला, अमरावती या ठिकाणी देखील यवतमाळ चांगला जोरदार पाऊस राहणार आहे 3 तारखेला 2च्या टायमाला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 4च्या टायमाला देखील 4 ते 5च्या टायमाला पूर्ण भागामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यात परत पाऊस राहण्याचा अंदाज आहे. जे आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यामध्येच पाऊस राहण्याचा अंदाज आहे 3 तारखेला 5-6च्या टायमाला. आणि शेतकरी मित्र हा पाऊस रात्री 8 वाजेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.